विरोधकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या नेत्याला साश्रुनयनांनी अखेरची आदरांजली. संगमनेर तालुक्यातील साकोर जवळील जांभूळवाडी येथील भाजप नेते, साकोर पठार भागाचा ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे बुवाजी पाटील खेमनर यांचं अचानक गुरुवारी निधन झालं. त्याच्या दशक्रियाविधीनिमित्त हजारोच्या संख्येने समुदाय जन उपस्थित होता, हळहळ व्यक्त करीत होता. संगमनेरचे आमदार अमोलभाऊ खताळ व अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने मुलीच्या शिक्षणाची लग्नाची जबाबदारी आम्ही स्वीकारतो असा देखील शब्द देण्यात आला. तर कुटुंबावर कोणताही प्रसंग उद्भवला तर आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असेही श्रद्धांजलीपर बोलताना आमदार खताळ बोलत होते. यावेळी अनेक पक्षातील नेते देखील भावुक झाल्याचे दिसून आले. स्वर्गवासी बुवाजी खेमनर हे नेहमी आक्रमक भाषणशैली, स्पष्ट वक्तेपणा आणि जमिनीवर उतरून केलेलं समाजकारण यामुळे ते साकोर पठार भागातील लोकांच्या मनात बुवाजी म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण करून गेले. असा लढवय्या नेता परत होणे नाही. या लढवय्या नेत्यास अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली. कानोसा न्यूजसाठी इनूस शेख, साकूर. सांगणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. साकूरमध्ये यायचं म्हणजे आम्हाला धाक असायचं की पहिलं बुवाजीला फोन नाही केला तर इकडे एंट्री नव्हती आम्हाला. बाळासाहेब जरी असले तरी बाळासाहेब जरा शांत होते, पण दीपकराव, शरदराव आम्ही जर निघालो तर पहिला आम्हाला फोन करावा लागायचा आणि आल्यावर मध्ये चहा, भेळ, नाहीतर मध्ये मटण तरी. म्हणजे ते हक्काने, ते तुम्हाला पर्याय नाही दुसरा काही म्हणजे, आणि त्याच्या परवानगीशिवाय येणं झालं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय लहान वयामध्ये बुवाजीवर ही परिस्थिती आली. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं की राजकारणात त्याला खूप झगडावं लागलं. राजकारणात नेहमी तो सांगायचा, म्हणजे आम्ही दोघंच असताना जेव्हा तेव्हा तक्रार करायचा की मी एवढा प्रामाणिक आहे, पैसे घेत नाही, कोणाचं काय करत नाही, फुकट काम करतो, लोकांना मदत करतो. तेव्हा मी त्याला नेहमी सांगायचो की बुवाजी येणार, तू बुधवार पेठेमध्ये प्रतिबद्ध शोधतो. राजकारण ही चोराची आळंदी आहे, तू फिट नाहीये त्याला. पण दुर्दैवाने त्यांनी कधी ऐकलं नाही. त्याच्यावर खूप वाद व्हायचा आमचा. पण त्याला असं हे का असं वाटतो, तो तसं वाटतो, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. म्हणजे त्याच्या सातत्याने त्याच्या त्या प्रामाणिकपणाला आहे ना धक्का बसत जायचा की आपण एवढं चांगलं. माझ्या बायकोच्या अंगणवाडी सेविकेसाठी मला एवढं लढावं लागतं, त्याच्या पुढं ते सोसायटीचं मेंबर व्हायला एवढं लढावं लागतं. मी म्हणलं हे तू चुकीच्या आळंदीमध्ये आलाय. तू इथंही तुझी सोयच नाही. आता मला जाहीर कधी सांगता यायचं नाही, पण दीपकराव थोरात, शरद थोरात यांच्या समोर सांगायचो नाही. तर अशा माणसाचं, त्यामुळे त्याला एक नेहमी त्याच्या डोक्यामध्ये ते श्रद्धे होते. दुसरी गोष्ट, त्याला नेहमी वाटलं हे निदान साधारण 1.5 वर्षापूर्वी झालं. त्याचं हृदयाच्या 4 रक्तवाहिन्या, 4 ब्लॉक होते त्याला, आणि डाव्या बाजूने जे मेन हृदयाची रक्तवाहिनी असते तिच्यामध्ये जसं विहिरीच्या फुटबॉलला झडप असते ना, तशी झडप असते की जेणेकरून रक्त एका दिशेने हृदयातून शरीराकडे वाहते. तर ती मेन झडप असते. खरं म्हणजे तुम्ही जे इतर पेशंट ऐकले असतील झडपेचे, ते वेगळ्या ठिकाणी झडप असते आणि ती फारसं सिरियस नसते. तिचं ऑपरेशन झालं तर ते 80-90% वेळा सक्सेस होतं. पण ही जी झडप त्याची जी होती ही अतिशय क्रिटिकल ह्याच्यात होती आणि त्याचा काही दोष नव्हता. हा जन्मजात आजार असतो, थोडाफार डिफेक्ट असतो आणि त्याच्यावर नंतर मग कॅल्शियम वगैरे डिपॉझिट होऊन ते वाढतं. तर पण त्याचा दुसरा जो आजार होता ना, बायपास, हा टाळण्यासारखा होता. तेच मला सातत्याने सांगायचंय. मला असं वाटतं की 10व्यामध्ये ही कीर्तनाची आणि प्रवचनाची जी प्रथा महाराज आली असेल ना, तर पूर्वी लोक चोऱ्या माऱ्या करायचे, फसवायचे, आई वडिलांशी नीट वागायचे नाही, भावांशी नीट वागायचे नाही, बहिणींशी नीट वागायचे नाही, समाजाशी नीट वागायचे नाही. त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी हे अध्यात्म आणि कीर्तन असावं की लोकांचं. नाही तर काय कारण नाही, तसं एखाद्या गेल्यावर 10व्या दिवशी महाराजांना बोलवायचं काय कारण आहे. पण त्यावेळेच्या समाजामध्ये असं लक्षात आलं असेल की कुणीतरी हे कमीत कमी त्या दिवशी तरी सांगितलं पाहिजे. आणि जी चांगली माणसं वागतात त्यांचं वागणं कसं चांगलं होतं हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पण आता मला वाटतं त्याच्यानंतर महाराज आता एक डॉक्टरचं पण भाषण ठेवायची गरज लागलेली आहे.
तर बुवाजीचा दुसरा जो प्रश्न होता ना, की दारू पित नाही, सिगरेट पित नाही, काहीच करत नाही आणि व्यायाम पण करायचा माझ्या मते तो, पण मला एकच काय झालं, तर आजच्या परिस्थितीमध्ये ही जी माहिती आहे ना, ही अपुरी होते की दारू पिल्याने आज दारू पिण्यापेक्षा लिव्हर खराब होण्याचं जगामध्ये 40% प्रमाण आहे दारू न पिणाऱ्यांमध्ये. हे ध्यानात घ्या, 40% दारू न पिणाऱ्यांमध्ये. त्याचं कारण म्हणजे आपण जे खातो, खाण्याचं प्रमाण अतिशय खूप, मी म्हणत नाही दारू काय याचा अर्थ, पण सांगतो मी की हा जो महत्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या पद्धतीने खातोय, 10वे 13वे लग्न, याच्यात आपण बदल केला पाहिजे. घरामध्ये सुद्धा आपण जे खातो ते बदल केला पाहिजे. आता बाळासाहेब खेमणार आणि बुवाजीचं तर सगळ्यात मोठं रडगाणं दीपकराव नाही वाईट वाटायचं की मी जेवायला येत नाही. मी यात्रा बंद करून टाकलं गेलं 2-3 वर्ष, कारण माझं वजन 100 किलो झालं. कारण आता खायचं म्हणजे परत आपण घशात येईपर्यंत खातो. या गोष्टी आपण सुधारल्या पाहिजे. ज्यांना ज्यांना पोट आहे ना त्यांनी गृहीत करा की आपल्याला आज विचार करा. तुम्ही कधी, मी जेव्हा एमडी करत होतो तेव्हा रुबी हॉलमध्ये एक एनजीओ ते कॅथलॅब होती एनजिओग्राफी करायला दीपकराव. आज संगमनेरमध्ये 5 एनजिओग्राफी कॅथलॅब. म्हणजे इतकं प्रमाण हृदयाच्या आजारांचं वाढले. एखाद्या वेळी फक्त वॉलचा आजार जो त्याच्या हातामध्ये नव्हता तेवढा राहिला असता, आणि जर त्याच्या रक्तवाहिन्या ब्लॉक नसत्या आणि त्याच्या जोडीला ब्लॉक बायपास करावी लागली नसते तर ऑपरेशन 30% वर आलं असतं. लोकशाही जिवंत राहावी म्हणून अखंड शेवटपर्यंत अग्निकुंडात स्वतःला झोकून देणारे आमचे मित्र स्वर्गीय बुवाजी पाटील खेमनार यांच्या दत्तक्रियेच्या निमित्तानं उपस्थित समुदाय, हरिभक्त पारायण प्रकाश महाराज आभार यांचं खेमनार परिवाराच्या वतीने, साधू ग्रामस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. या दत्तक्रिया विधीच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी मनोगत व्यक्त करत असताना बुवाजी पाटलांच्या अनेक आठवणी या ठिकाणी सांगितल्या. परंतु संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही 2024 ची निवडणूक जिंकलात, परंतु तुमच्या अगोदर माझ्यासहित जेवढे उमेदवार होते या तालुक्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी जे लढले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं लढण्याची भूमिका कोणी घेतली असेल या तालुक्यामध्ये, तर ती बुवाजी पाटलांनी या विभागामध्ये घेतली. बाळासाहेब कोणाचे खेमनार असतील, कोणाचे कुंदर असतील, लाल पाटील खेमनार असतील, ही सर्व मंडळी त्या काळात आमच्या बरोबर होती. परंतु नंतरच्या काळामध्ये ही थोडीशी वय झाल्यानंतर खऱ्या अर्थानं नंतरच्या काळात योगेश खेमनार असतील, गुलाबराजे भोसले असतील, साधू सहदेव जाधव असेल, इकडे रोपाई असेल, ही सर्व मंडळी नंतरच्या काळात तयार झाली. परंतु हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं डॉक्टर इथं साहेब आम्हाला काय सांगायचे की स्वतःच्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष द्या. बुवाजी पाटलांचा संघर्ष दीपकराव थोरातांनी सांगितलं की अंगणवाडी सेविकेचं त्यावेळेचा लढा, त्या काळात मी जिल्हा परिषदला निवडून आलो होतो आणि त्या काळात बुवाजी पाटलांचा जो लढा या तालुक्यात कोणी देऊ शकत नाही की अंगणवाडी सेविका पद अतिशय छोटा असेल, परंतु त्यासाठी कशा प्रकारे लढायचं, कशा प्रकारे कुठं जायचं हे बुवाजी पाटलांच्या त्या काळात आम्ही शिकलो. या परिसरामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक पाटील खेमनार असतील, बुवाजी पाटील खेमनार असतील, या मंडळींची गरज या विभागाला होती. कारण हाताला हात आणि हाताला हात देण्याची भूमिका निश्चितपणे या मंडळींची होती. परंतु खऱ्या अर्थानं स्वतःच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे खऱ्या अर्थानं मी सागर साहेबांच्या भावाच्या दत्तक्रियेच्या दिवशी बुवाजी पाटलांनी मला माझी कान उघडली केली. कसं वागायचं, काय करायचं, कुठे जेवायचं, किती वेळा व्यायाम करायचा, असं कशा प्रकारे व्यायाम करतो ते सांगणारे बुवाजी पाटील मला. आणि मग किशोर म्हणजे बुवाजी म्हणजे अधिकारी म्हणजे बुवाजी एकमेकाला, बुवाजी तू आम्हाला सांग तू त्याच्यात पुढे कशी झाली. म्हणजे त्या काळात किशोर नाही 60 असेल बरोबर ना. त्या दिवशी सागर साहेबांच्या भावाच्या दस्तक्रियेमध्ये घडलेली घटना, दत्ता पाटील गाडेकर होते, ही सर्व मंडळी. परंतु स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये डॉक्टर इथं आम्हाला काय सांगत असतात. म्हणजे आईला थोडत असतील, मी असेल, इकडे दीपकराव थोडत असतील, शरदराव थोडत असतील, या सर्व मंडळींना कायम कान उघडणी करण्याचं काम खऱ्या आपले सुधामराव सांगत असतील, या सर्व मंडळींना सांगण्याचं काम डॉक्टर इथं करत असतात. पण आम्ही काय सकाळी उठलो तरी वाजवायची मिटायचं, दिवसभर इकडे तिकडे कागद मिटायची, स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर शैलेंद्र होळकर सारखा एक तरुण सहकारी लीलावतीमध्ये आहे, त्याच्यावर
आपल्या वडकर साहेबांचा चिरंजीव आहे, त्याच्या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी मदत होत असते, परंतु त्याच्यापर्यंत कोणी जाते का मला माहित नाही. परंतु खऱ्या अर्थानं मला जो अनुभव आला त्या माणसाचा, तेव्हा मी ते या ठिकाणी सांगतो. असो मी माझ्या घाटगाव परिसराच्या वतीने, तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं या सच्च्या निस्वार्थी काम करणाऱ्या माझ्या मित्राला अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. या निमित्ताने आताच पालकमंत्री महोदय कालच येणार होते, परंतु थोडा उशीर झाला म्हणून साहेब बोलले मी आज स्वर्गीय कळदिले साहेबांचा सुद्धा दसक्रिया विधी नगर येथे आहे. मला सुद्धा तिथं खूप निरोप आले होते की भाऊ आज तुम्हाला तिथं नगरला यावं लागेल, परंतु मी सांगितलं नाही. माझा सहकारी आज बुवाजी पाटील नाहीये, मला आज तिथे दसक्रिया विधीसाठी थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे मी इथं आलो. पालकमंत्री महोदय थोड्या वेळात आपल्या इथे येतात आणि सगळ्यांनी सांगितलं एक नवीन सुरुवात बुवाजी पाटलाच्या कुटुंबाला. मी त्याच दिवशी सांगितलं होतं की बुवाजी पाटीलांना त्यांच्या कुटुंबाला आम्ही एकटं पडू देणार नाही. त्या कुटुंबाची जबाबदारी पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि माझी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीचं लग्नाची जबाबदारी पूर्णतः मी स्वतः घेतोय. या निमित्ताने इथं जाहीर करतो आणि येणाऱ्या कालावधीत सुद्धा जे काही त्या कुटुंबाला, म्हणजे असं नाही का दसऱ्याला आले आणि फक्त सहानुभूतीपर दोन शब्द टाळा वाजवापुरतं मिळवल्या, असा माझा बी स्वभाव नाही. कारण बुवाजी पाटलांनी आमच्यासाठी काय केलंय आणि आमच्या जीवनामध्ये बुवाजी पाटलाची काय किंमत होती हे आज आम्हाला माहिती. त्यामुळे या कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये विखे परिवार आणि खताळ परिवार तसेच आमचे सगळे सहकारी त्यामध्ये नेहमी सहभागी राहतील आणि जी काही त्यांच्यामध्ये या पुढील कालावधीमध्ये सुद्धा अडचण राहतील त्यामध्ये आम्ही निश्चित त्यांना साथ देऊ. आज बुवाजी पाटलांना जो खरंच खूप म्हणजे कधी कधी निवांत बसल्यानंतर अर्धा दिवसात 3-4 वेळेस मी पालकमंत्री महोदयांबरोबर होतो. मुंबईला होतो, काल संगमनेरला होतो. साहेबांना 30 खंत साहेब प्रत्येक वेळेस व्यक्त करायचे. बुवाजी पाटलांनी रणजित जगताप येईपर्यंत थांबायला पाहिजे होतं. रणजित जगताप डॉक्टरांचा अनुभव चांगला, परंतु नियती माणसाचा जन्म आणि मृत्यू हे जे पण अटळ आहे, मृत्यू हा कोणाला थांबवता येत नाही. आणि आज बुवाजी पाटलाची ज्या पद्धतीने जितके दिवस ते जगले, खरंच या पठार भागाचा धान्यवाद म्हणून जगला तो माणूस. किती संघर्ष केला, सोसायटी असेल, अंगणवाडी सेविकेसाठी असेल, सगळ्याच बाबतीत संघर्ष करून आज खरंच आज त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये एक चांगली संधी मिळण्याचा योग आला होता. आणि ते ऑपरेशनच्या आधी माझं बोलणं झालं होतं, मला बोलले अमोल भाऊ मला ऑपरेशन करून घेतो, परत आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये आपल्याला सामोरं जायचंय आणि या पठार भागामध्ये आपल्याला पुन्हा महायुतीचा झेंडा फडकायचा आहे. मी त्यांना त्यावेळेस बोललो होतो, बुवाजी पाटील निवडणुका येतील, निवडणुका जातील, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. आणि निश्चित आज आपला सहकारी मित्र आपल्यातून गेला याचं दुःख आहे. त्यानिमित्त मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने बुवाजी पाटलांना भावपूर्ण अखेरची आदरांजली वाहतो. थांबतो. धन्यवाद.